हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू चॅटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 9वीचा पहा वास्तव संख्या हा धडा पाहत आहे. या पाठामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये सराव संच 2.2 सोडवला होता. त्याआधी आपण ऋणसंख्येचे वर्गमूळ व वास्तव संख्यांचे क्रमसंबंधांचे गुणधर्म पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 भाग पाहणार आहोत. पहिला भाग आहे धनपरिमेय संख्यांचे मूळ आणि दुसरा भाग आपण करणी, यालाच इंग्लिशमध्ये सर्ड्स असे म्हटले जाते. तुम्हाला फळ्यावरचे अक्षर व्यवस्थित दिसत नसेल तरीही तुम्हाला हे सर्व नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तेव्हा समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण हेच धडे, हेच सर्व काही कॉन्सेप्ट्स हे तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये शिकायला आहेत. इयत्ता 10वी, 11वी, 12वी या तिन्ही वर्गांमध्ये तुम्ही हेच शिकणार आहात. तेव्हा आत्ताचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, धनपरिमेय संख्येचे वर्गमूळ म्हणजेच काय, तर रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. समजा आपण असे लिहिले एक्सचा वर्ग बरोबर 2. आता आपल्याला काय करायचे आहे, तर एक्सचा वर्ग काढायचा आहे. म्हणजेच हे आपण कसे लिहू शकतो, एक्स बरोबर वर्गमुळात 2 किंवा वजा वर्गमुळात 2. बरोबर आहे ना. आपल्याला एक्सचा वर्ग बरोबर 2 असे दिले आहे. जर आपल्याला एक्सचा वर्ग काढायचा आहे तर ती संख्या आपण वर्गमुळात लिहिणार आहे. म्हणून एक्स ही संख्या आपण कशी लिहू शकतो, तर वर्गमुळात 2 अथवा वजा वर्गमुळात 2. पण आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 2 किंवा वजा वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. कोणती संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, 7 वजा वर्गमुळात 2 ह्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या आहेत. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पहा, मग 3 वर्गमुळात 7, पुन्हा 4 वर्गमुळात 8 या संख्या देखील अपरिमेय संख्या आहेत. बरोबर आहे, या संख्या देखील अपरिमेय संख्या आहेत. मग आता काय, तर पहा, एन धनपूर्णांक संख्या असून एन ही काय आहे, तर धनपूर्णांक संख्या आहे. एन ही पूर्णांक संख्या असून एक्स तर एक्स ए व एन से पहा, आपण काय म्हणतो आहोत, तर धनपरिमेय संख्यांचे मूळ. पहा, इथे आपल्याला एक्सचा वर्ग दिला आहे. आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढतो म्हणजेच काय करतो, त्या संख्या आपण वर्गमुळात लिहित असतो, त्याचे मूळ काढत असतो. ते धन असू शकते किंवा ऋण असू शकते. आता वर्गमुळात 2 किंवा वजा वर्गमुळात 2, ऋण वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे, आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. 3 वर्गमुळात 7 आणि 4 वर्गमुळात 8 या संख्या देखील अपरिमेय संख्या आहेत. तर एन ही काय आहे, एन ही धनपूर्णांक संख्या असून एक्सचा घातांक एन बरोबर ए. ठीक आहे, एक्स व मग आपण काय म्हणू शकतो, एक्स हे ए व एनचे मूळ आहे आणि हे जे काही एक्स मूळ असणार आहे, ए आणि एनचे हे मूळ परिमेय संख्या असू शकते किंवा अपरिमेय संख्या असू शकते. पहा, आपण काय म्हणतो आहे, धनपरिमेय संख्येचे मूळ आपल्याला माहीत आहे 2 वर्गमुळात 2 ह्या अपरिमेय संख्या आहेत, या देखील अपरिमेय संख्या आहेत. पण जर एक्सची पॉवर 7 बरोबर ए असे असेल
तर n धन पूर्णांक संख्या असून काय आहे पहा, n आणि a चे मूळ आहे. पहा, n आणि a चे x हे मूळ आहे आणि x ही संख्या म्हणजे जे संख्येचे मूळ असेल ते परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या असू शकते. आपण तिथे सॉलिडिफाय करू शकत नाही, आपण तिथे ठामपणे सांगू शकत नाही की ती संख्या परिमेयच असेल किंवा अपरिमेयच असेल. ती संख्या परिमेयसुद्धा असू शकते किंवा अपरिमेय देखील असू शकते. अशा प्रकारे धनपरिमेय संख्येचे मूळ कशा पद्धतीने काढले जाते हे आपण पाहिले आहे. यापुढे आपण करणी म्हणजेच सर्ट्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. पहा, महत्त्वाचा घटक आहे. पुढे तुम्हाला सर्ट्स किंवा करणी नावाचा 11वीला एक धडा आहे. त्यासाठी तुम्हाला करणी म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की 5 ही परिमेय संख्या आहे, बरोबर. परंतु वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय आहे का बाळांनो? नाही. तर वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय नाही, परंतु आपण काय म्हणतो की 5 ही संख्या परिमेय आहे. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा वर्गमूळ परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते, त्याचप्रमाणे n संख्येचे मूळ ही परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते. बघा, 5 ही वास्तव संख्या आहे, याचे मूळ परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते. तसेच धनपरिमेय संख्येचे मूळ सुद्धा अपरिमेय किंवा परिमेय संख्या असू शकते. जर n पेक्षा 1 ही पूर्णांक संख्या असेल आणि a या धनसंख्येचे n वे मूळ x ने दाखवले, म्हणजेच काय, तर x चे n वे मूळ बरोबर a असे जर का असेल तर ते कसे लिहितात पहा, किंवा अशा पद्धतीने ते आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता जर a ही धनपरिमेय संख्या असेल, पहा ही करणीची व्याख्या आहे. काय आहे, जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ ही x ही परिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे. ठीक आहे. पहा, इथे आपण काय म्हणतो आहोत की a ही धनपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. पहा, a काय आहे, a ही धनपरिमेय संख्या असेल, a ही धनपरिमेय संख्या असेल a चे n वे मूळ, a चे n वे मूळ एक संख्या असेल तर x ला करणी असे म्हणतात. म्हणजेच काय पहा, अपरिमेय मूळ. म्हणजेच काय आहे, तर अपरिमेय मूळ. ठीक आहे. पहा, आपण काय म्हणत होतो की 5 या संख्येचे वर्गमूळ आपण काढले तर ती जर संख्या आपण वर्गमुळात लिहिली तर ती येईल वर्गमुळात 5, पण ही संख्या अपरिमेय आहे व ही संख्या परिमेय आहे. तसेच धनपरिमेय संख्यांचे मूळ ही अपरिमेय किंवा परिमेय संख्या असू शकते, कारण वास्तव संख्या ह्या 2 संख्यांपासून मिळून बनलेल्या असतात. त्या कोणत्या संख्या, तर परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या. आता जर वास्तव संख्येचा आपण मूळ घेत आहोत तर त्या कोणत्या संख्या असतील, मग परिमेय असतील किंवा अपरिमेय असतील. ठीक आहे. आता पहा, आपण असं म्हणतो आहोत की a ही परिमेय संख्या आहे, a ही कोणतीही धनपरिमेय संख्या आहे आणि a चे n वे मूळ, पहा a चे n वे मूळ जर x असेल, a चे n वे मूळ जर x असेल तर x ला करणी किंवा अपरिमेय मूळ असे म्हटले जाते. लक्षात घ्या, अतिशय सोपा भाग आहे. पहा, हे इक्वेशन लक्षात घ्या. a ही कोणतीही धन, इथे काय आहे n a आणि x, ते a काय आहे, a कोणतीही धन परिमेय संख्या असेल आणि काय असेल, a हे n चे n वे मूळ, पहा n चे
हे एनचे मूळ जर एक्स असेल, एचे एनवे मूळ. पहा इथे आपण 5चे चौथे मूळ म्हटले तर हे आपण कसे म्हणणार, 5चे चौथे मूळ हे एक्स इतके असेल. तसेच आपण म्हणतो आहोत एचे एनवे मूळ जर एक्स इतके असेल तर एक्सला आपण काय म्हणतो, तर एक्सला करणी असे म्हणतो. म्हणजेच काय, ती अपरिमेय मूळ आहे. एक्स हे काय आहे, अपरिमेय मूळ आहे. आणि या चिन्हाला काय म्हटले जाते, तर करणी चिन्ह असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, तर करणी चिन्ह असे म्हटले जाते. आणि एला करणीस्थ असे म्हटले जाते. पहा इथे काय सांगितले आहे, ए ही धनपरिमेय संख्या असेल आणि एचे एनवे मूळ जर एक्स असेल तर एक्सला आपण काय म्हणतो आहोत, एक्सला आपण करणी म्हणतो आहोत. या चिन्हाला करणी चिन्ह असे म्हटले जाते. पहा आणि एला करणीस्थ असे म्हणले जाते. यालाच इंग्लिशमध्ये रॅडिकल असे म्हटले जाते आणि एला रॅडियल असे म्हटले जाते. पहा आज आपण 2 पॉईंट पाहिले आहेत. धनपरिमेय संख्येचे मूळ, धनपरिमेय ही एन ही धनपूर्णांक संख्या असेल आणि तर एक्स ही एन आणि एचे मूळ असणार आहे. पण एक्स हे जे काही मूळ असणार आहे, ही धनपरिमेय संख्येचे मूळ हे परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते. आपण फिक्स सांगू शकत नाही ती संख्या परिमेय आहे की अपरिमेय आहे. त्यानंतर करणी म्हणजे काय, पहा ए ही धनपरिमेय संख्या आहे आणि एचे एनवे मूळ जर एक्स असेल तर एक्सला आपण काय म्हणणार आहोत, करणी असे म्हणणार आहोत. करणी म्हणजेच काय, तर अपरिमेय मूळ आहे. या चिन्हाला करणीस्थ चिन्ह म्हणजेच रॅडिकल साईन असे म्हटले जाते आणि एला करणीस्थ म्हणजेच रॅडियल असे म्हटले जाते. अशा प्रकारे वास्तव संख्यांमधील करणी आणि करणीस्थ असे आपण 2 पॉईंट शिकलो आहोत. आपण फक्त 2 कोटी असणाऱ्या म्हणजेच पहा फक्त 2 कोटी असणाऱ्या करणी शिकणार आहोत. 2 कोटी असणाऱ्या करणी कोणत्या, वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 42 इत्यादी अशा करणे आपण शिकणार आहोत. ज्याला फक्त कोटी 2 आहे आणि 2 कोटी असणाऱ्या करणींना वर्गकरणी असे म्हटले जाते. लक्षात घ्या, आपण यावर्षी फक्त 2 कोटी असणाऱ्या करणी शिकतो आहोत. 2 कोटी असणाऱ्या करणींना वर्गकरणी असे म्हटले जाते. या पुढचा भाग आहे करणींचे सोपे रूप, जे की आपण पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. याच्या नोट्स मी तुम्हाला व्यवस्थित PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्या व्यवस्थित लिहून घ्या. थोडासा किचकट वाटणारा पोर्शन आहे पण समजला तर अतिशय सोपा आहे. याच्यावर आधारित पुढच्या इयत्तांमध्ये तुम्हाला धडे आहेत, तेव्हा व्यवस्थित समजून घ्या. इथेच थांबूया. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बाय. थँक्यू.